नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। पावसाळा सुरू झाला की मस्त असं गरमागरम भजे किंवा बटाटे वड्याची आठवण होते। आज आपण अगदी छान आणि मस्त चवीचे गरमागरम बटाटे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी काय करायचं तर प्रथम आपल्याला जिरे, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कढीपत्ता छान असं वाटून घ्यायचं आहे। वाटताना पाण्याचा वापर करायचा नाहीये, असंच आपल्याला कोरडे हे मिश्रण छान असं वाटून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये पळीभर तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडू द्यायची। मग हिंग टाकायचा आणि वाटलेल्या हिरव्या मिरचीचं वाटण टाकून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे वाटण परतत असतानाच यामध्ये आपल्याला थोडीशी हळदही टाकायची आहे आणि हळद छान या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता हे मिश्रण छान परतून झालं की मग यामध्ये 2 ते 3 मोठ्या साईजचे बटाटे छान उकडून घेतले, त्याचं साल काढलं आणि कट करून ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही भाजी छान अशी मिनिटभर या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची। अगदी छान भाजी आपली तयार होते। व्यवस्थित ही मिक्स झालं की मग आपल्याला यामध्ये अगदी थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। यामुळे या भाजीची टेस्ट अजूनच छान होते। नक्की तुम्ही कांदा लसूण मसाला टाका, अगदी भाजीची चव थोडीशी वेगळी होते आणि मस्त अशी चटकदार चमचमीत आपली भाजी तयार होते। आता मॅशरच्या साहाय्याने थोडेसे असं मॅश करून घ्यायचं, म्हणजे वडे वळताना अगदी छान हे मिश्रण एकजीव होतं। म्हणून हे बटाटे छान मॅशरच्या साहाय्याने असे मॅश करून घ्यायचे, म्हणजे आपली जी बटाट्याची भाजी आहे ती छान अशी मिळून येते आणि व्यवस्थित अशी एकजीव होते। ही जी आपली वड्यांची भाजी आहे ती आता तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आणि मग थोडंसं यामध्ये लिंबू पिळायचं। लिंबू पिळण्यामुळे ही भाजी आहे ती अजूनच छान अशी चटकदार होते। आता भाजी तयार आहे। आता याला आपल्याला थंड करत ठेवायचं आहे। आता बटाट्या वड्याचं वरचं आवरणासाठी आपण पीठ भिजवणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। अगदी चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आणि चमचा 1.5 चमचा यामध्ये तांदळाची पिठी टाकून घ्यायची। त्यामुळे हे जे वड्याचं आवरण आहे ते छान असं क्रिस्पी होतं आणि अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याहून कितीतरी छान पटीचे बटाटे वडे आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने मस्त असे तयार करू शकतो। पाणी टाकून हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं। शक्यतो हे जे मिश्रण आहे हे छान थोडंसं असं सैलसर ठेवायचं, म्हणजे बटाटे वड्याचं जे वरचं आवरण आहे ते खूप जास्त असं जाडसर होत नाही। आता तोपर्यंत भाजी थंड झालेली आहे। तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही अशा पद्धतीने वडे छान असे वळून घ्यायचे। वळलेले जे वडे आहेत ते अशा पद्धतीने आपण जे पिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचं आणि गरमागरम तेलामध्ये आपण हे वडे छान असे अलगद सोडून घ्यायचे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हे जे बटाटे वडे आहेत ते छान असे गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे, म्हणजे वरचं आवरण छान असं क्रिस्पी होतं आणि मस्त अगदी चमचमीत आतली भाजी लागते आणि छान असे बटाटे वडे आपण घरच्या घरी छान अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो आणि मस्त त्याचा आस्वाद घेऊ शकतो। बटाटे वडे असले की मग त्याबरोबर तुम्ही पाव खाऊ शकता किंवा ब्रेड बरोबर हे वडे खाऊ शकता किंवा सांबार वडाही अगदी छान लागतो। बटाटे वडे तर तळले, त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चमचमीत मिरच्याही तळून घ्यायच्या, त्यावर थोडंसं मीठ टाकायचं, अगदी मस्त बेत होऊन जातो। तुम्ही नक्की करून बघा। तुम्हालाही अशा पद्धतीचे वडे केले तर नक्की आवडतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।